नाशिकच्या आय-टी कंपनीमधलं धर्मांतराचं रॅकेट समोर आलं आणि नाशिकसह सगळ्या महाराष्ट्राला धक्का बसला. इथे येणाऱ्या गरीब घरातल्या मुली असतील किंवा दुसऱ्या शहरातून इथे आलेला तरुण असेल, काही टीम लीडर्सने त्यांच्यावर दबाव टाकला. एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केले, तर जवळपास 7 महिलांचा विनयभंग केला. तर एका तरुणाचं धर्मांतर करण्याचाही प्रयत्न झाला. पीडित तरुणीच्या वागण्यात झालेला बदल आणि तिने रोजे ठेवल्याने घरच्यांना आलेला संशय, यातून हे प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर पोलीस या आय-टी कंपनीत गेले आणि चौकशीत धक्कादायक गोष्टी समोर आल्या. पण हा उलगडा नेमका झाला कसा? महिला पोलिसांनी वेषांतर करून आय-टी कंपनीमधल्या संशयित आरोपींचा पर्दाफाश कसा केला? आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे व्हॉट्सअपवरच्या गुप्त धार्मिक ग्रुपमध्ये प्लॅनिंग करून या महिलांना टार्गेट केलं जायचं. त्यांना प्रमोशनच्या बहाण्याने रिसॉर्टवर नेलं जायचं. नाशिकच्या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर आली आहे, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आधी अगदी थोडक्यात प्रकरण सांगतो. नाशिक मधल्या एका बहुराष्ट्रीय आय-टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या 8 महिला आणि एका तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार इथले काही टीम लीडर्स या महिलांचा विनयभंग करत होते. अश्लील स्पर्श करून, अश्लील संवाद साधून त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करत होते. वारंवार कंपनीच्या वरिष्ठांकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यात हे टीम लीडर्स हिंदू देवतांबद्दल चुकीचे शब्द वापरून धार्मिक भावना दुखावत होते. त्यांनी एका तरुणाचं धर्मांतर करण्याचाही प्रयत्न केला, असंही फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले. नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये 1 आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये 8 असे एकूण 9 गुन्हे या प्रकरणात दाखल झालेत. पोलिसांनी आसिफ अन्सारी, शफी शेख, रजा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, दानिश शेख या 6 संशयित आरोपींना अटक केली आहे. पण निदा खान ही महिला अजूनही फरार आहे. 25 मार्चला देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण यात मोठं आव्हान होतं ते पुरावे गोळा करण्याचं. या प्रकरणात पहिली तक्रार झाल्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली. राऊत यांच्या नेतृत्वात 3 महिला अधिकारी आणि मोजक्या महिला कर्मचाऱ्यांची टीम बनवण्यात आली. या महिला पोलिसांनी वेषांतर केलं आणि त्या या आय-टी कंपनीत शिरल्या. पुढचे 10 दिवस त्यांनी या कंपनीमध्येच वावर ठेवला. त्यांनी या कंपनीमध्ये नोकरी मिळवली आणि 8 दिवस ट्रेनिंग घेत असल्याचं भासवलं. त्या कधी दिवसा तर कधी रात्री उशिरापर्यंत कंपनीमध्ये थांबल्या. यावेळी त्यांनी या संशयित आरोपींवर नजर ठेवली. त्यांचं महिलांसोबतचं बोलणं, त्यांच्याकडे पाहून केले जाणारे अश्लील हावभाव हे सगळं पाहिलं आणि त्यांना ठोस पुरावे मिळाले. पोलिसांनी ऑफिसमधल्या 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासलं. यातून आरोपी मुलींना खुर्चीवरून उठताना किंवा बसताना अश्लील स्पर्श करायचे, टोमणे मारायचे आणि जाणीवपूर्वक जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचे. हे सगळे प्रकार उघडकीस आले. त्यानंतर महिला पोलिसांनी पीडित महिलांना विश्वासात घेतलं. त्यांचं कित्येक तास काउन्सिलिंग केलं, त्यांना धीर दिला आणि मग या महिलांनी पुढे येत तक्रारी दिल्या आणि संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. पण विषय एवढ्यापुरताच मर्यादित आहे का? तर नाही. या प्रकरणात आणखीही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या संशयित आरोपींनी पीडितेवर इतका प्रभाव निर्माण केला होता की तिने स्वतःच्या धर्मातल्या रूढी परंपरा सोडल्या आणि संशयित आरोपींच्या धार्मिक प्रथांचं पालन करायला सुरुवात केली. पीडित तरुणी मागच्या 2 वर्षांपासून सलग महिनाभर उपवास धरत होती. त्यावेळी हिंदू मैत्रिणींनी तिला जेवायला येण्यासाठी, सोबत जेवण करण्यासाठी आग्रह केला, अगदी घरी सुद्धा बोलावलं. तरीही ती त्यांना नकार द्यायची. एवढंच नाही तर तिने लिपस्टिक लावणं सुद्धा सोडलं होतं. तिला या संशयित आरोपीने सांगितलं की तू काही विशिष्ट कपडे ट्राय कर, हे तुला चांगले दिसतील, आणि त्यानंतर ती मुस्लिम समाजातल्या महिला घालतात तसे पंजाबी ड्रेस घालायला लागली. चौकशीत हे सुद्धा समोर आलं की या संशयित आरोपींनी टीम लीडरच्या पदाचा गैरवापर केला. नोकरीच्या आमिषानं आलेल्या मुलींना सुरुवातीला विश्वासात घेतलं जायचं. परिस्थितीने गरीब असलेल्या या मुलींना पैशांची, नोकरीची गरज आहे हे हेरलं जायचं. मग या मुलींना प्रमोशन देण्याचं किंवा कंपनीच्या मुंबई, पुण्याच्या ब्रँचमध्ये मोठ्या पदावर संधी उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवण्यात यायचं. नोकरीला लागल्यानंतर त्यांना मोठ्या रिसॉर्ट्स किंवा वॉटर पार्कला वीकेंड ट्रिपच्या बहाण्याने न्यायचे किंवा तिथे प्लॅनिंग करून त्यांच्या भावनांची खेळून त्यांना फसवून शारीरिक संबंधही प्रस्थापित केले जायचे आणि त्यानंतर धर्मांतरासाठी दबावही टाकला जायचा. या कंपनीतल्या विशिष्ट टीम लीडर्सचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता.
या ग्रुपवर नेक्स्ट टार्गेट कोण असेल यावरही चर्चा व्हायची. असा संशय पीडित तरुणींनी व्यक्त केलाय. कारण ज्या तरुणींना जाळ्यात ओढलं जायचं त्यांच्यासाठी पुन्हा एक स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप बनवला जायचा आणि तिथे पुन्हा त्यांचं ब्रेन वॉश केलं जायचं. त्यात हे संशयित तरुण स्वतः अविवाहित आहोत असं सांगून या तरुणींशी जवळीक साधायचे. मग त्यांच्या प्लॅनिंगमध्ये सामील असलेल्या 2 मुली या पीडित मुलींशी चर्चा करून त्यांना विशिष्ट धार्मिक गोष्टींबद्दल सांगायच्या, कपडे ट्राय करायला लावायच्या, वेगवेगळ्या पद्धतीने ब्रेन वॉशिंग सुरू करायच्या. हे सुरू असताना हे संशयित तरुण मुलींशी गोड बोलून फ्लर्टिंग करायचे. नंतर जेवायला न्यायचे. मग तुला हवी तेव्हा सुट्टी देतो असं म्हणत फेवर करायचे आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न व्हायचा. ज्या तरुणींनी त्यांच्या या आमिषांना बळी पडायला नकार दिला त्यांना त्रास दिला जायचा. कामाचं इतर गोष्टींचं प्रेशर दिलं जायचं, जे इतकं भीषण असायचं की अनेक तरुणींनी नोकरीचा राजीनामा दिला होता. पण कित्येक जणी घराची, कुटुंबाची जबाबदारी आणि बदनामीची भीती यामुळे हे सगळं सहन करत राहिल्या. आता या सगळ्या प्रकरणात आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हती का? तर एका पीडित तरुणीला आणि संशयित तरुणाला कंपनीच्या टेरेसवर आक्षेपार्ह स्थितीत ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनीच पकडलं होतं. तो सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड सुद्धा झाला. पण ही गोष्ट जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजली तेव्हा त्यांनीच हे प्रकरण दाबलं अशी चर्चा आहे. या संशयित आरोपींवर गुन्हे दाखल झाल्यानंतर कंपनीच्या HR प्रमुख अश्विनी अशोक चैनानी पुण्यात पसार झाल्या. SITने तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. पण सध्या तिला कायदेशीर नोटीस देऊन सोडण्यात आले. पण या सगळ्या रॅकेटमध्ये या बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग होता का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. एका IT कंपनीत ज्या प्रकारे दबाव आणून धर्मांतर आणि शोषण केलं हे फारच धक्कादायक आहे. नाशिक पोलिसांनी अतिशय वेगानं कारवाई करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला. त्याबाबत पोलिसांचं कौतुक आहे. या प्रकरणात सर्व संशयितांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही फडणवीसांनी दिली. तर भाजपच्या युवा मोर्चाने या कंपनी बाहेर आंदोलन केलं तेव्हा गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांची कुमक मागवण्यात आली. या सगळ्या प्रकरणामुळे नाशिकमध्ये तणावाचं वातावरण आहे. पण वेषांतर करून ऑफिसमध्ये घुसणाऱ्या आणि 10 दिवस तिथे थांबून आरोपींचा पर्दाफाश करणाऱ्या त्या महिला पोलिसांचंही कौतुक केलं जातंय.